ॲपल कंपनीचे फाउंडर स्टीव्ह जॉब जे एक ब्रिलियंट लीडर राहिलेत. तर असं होऊ शकतं का की ज्या गोष्टी स्टीव्ह जॉबने आपल्या 50 वर्षात शिकलेत ते तुम्ही फक्त 15 मिनिटात शिकू शकता का? तर याचं उत्तर आहे हो, असं होऊ शकतं. स्टीव्ह जॉबने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक स्पीच दिलं होतं. त्यांनी त्यांच्या जीवनातील सगळ्यात मोठ्या लर्निंगला 15 मिनिटात 3 गोष्टींच्या माध्यमातून सांगितलं होतं. हे स्पीच खूप लोकांना माहिती नाही, कारण हे स्पीच इंग्लिशमधनं आहे. संदीप महेश्वरींनी सुद्धा या स्पीचला हायली रिकमेंड केलं आहे. स्टीव जॉब्स की स्टैनफोर्ड कमेंसमेंट स्पीच देखी। स्टीव जॉब्स जो एप्पल के फाउंडर थे, उनकी स्टैनफोर्ड वाली एक स्पीच है 20 मिनट की। अगर आप में से बाकी लोगों ने नहीं देखी है तो आई स्ट्रांगली रिकमेंड यू कि एक बार आप जा करके यूट्यूब पे वो ज़रूर देखें। तो अपनी उस स्पीच में वैसे तो उन्होंने बहुत सारी बातें कही और सारी ही कमाल की थी। तर आज शब्द सगळे स्टीव्ह जॉब यांचे आहेत. मी फक्त त्यांना आवाज देऊन मराठीमध्ये खूप सोप्या शब्दांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. कारण कोणी असे म्हणायला नको की जगातील सर्वात शक्तिशाली स्पीच फक्त लँग्वेजमुळे ऐकू शकलो नाही. तर मग मनातील चिंतेला व बाहेरच्या विचारांना मुक्त करा. आज तुम्ही ते ऐकणार आहात ज्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये चेंज होऊ शकतं. हे स्पीच ऐकल्यानंतर तुम्ही इन्स्पायर व्हाल. तर मग चला सुरुवात करूयात. धन्यवाद. आज विश्वातील सगळ्यात चांगल्या विद्यालयात दीक्षांत आज तुमच्याबरोबर असणं माझ्यासाठी खूप सन्माननीय आहे. मी तुम्हाला खरं सांगू इच्छितो की मी कधीच कोणत्या कॉलेजमध्ये पास नाही झालो. आज पहिल्यांदा मी कोणत्या कॉलेज ग्रॅज्युएशन समारंभामध्ये इतक्या जवळ आहे. आज मी माझ्या जीवनातील 3 गोष्टी सांगेन. जास्त नाही, फक्त 3 गोष्टी. पहिली आहे डॉट्स कनेक्ट करण्याविषयी. रीड कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर मी 6 महिन्याच्या आतच शिक्षण सोडलं होतं. पण त्यासाठी 18 महिन्यानंतरही मी तिथे येऊन जाऊन होतो. पण प्रश्न हा येतो की मी कॉलेज का सोडलं? त्याची सुरुवात माझ्या जन्माआधीपासूनची आहे. मला जन्म देणारी आई ही एक यंग अविवाहित ग्रॅज्युएट स्टुडंट होती. तिची इच्छा होती की कोणीतरी मला दत्तक घ्यावं. पण ह्याच बरोबर तिची इच्छा होती की जे कोणी दत्तक घेईल ते कॉलेज ग्रॅज्युएट असेल पाहिजेत. ह्या प्रकारे पहिले सर्व काही सेट होतं. मी एक वकील व त्यांच्या पत्नीद्वारा अडॉप्ट करणारं मूल होतो. पण जसं मी ह्या दुनियेत आलो आणि शेवटच्या क्षणी त्यांनी मन बदललं. बोलले की आम्हाला मुलगी हवी होती. त्यानंतर मध्यरात्री माझ्या आई वडिलांना फोन केला जे वेटिंग लिस्टला होते. त्यांना कॉलवर सांगितलं की आमच्याकडे एक बेबी बॉय आहे, तर तुम्ही त्याला दत्तक घ्याल का? व त्यांनी लगेच हो सांगितलं. पण नंतर मला जन्म देणाऱ्या आईला माहिती झालं की ज्यांनी दत्तक घेतले ते कॉलेज ग्रॅज्युएट नाहीत. वडील तर हायस्कूल पास पण नाहीत. म्हणून मी त्यांनी ॲडॉप्ट पेपरवर साईन करण्यासाठी नकार दिला. पण काही महिन्यानंतर माझ्या होणाऱ्या आई वडिलांनी माझ्या आईला वचन दिलं होतं की आम्ही त्याला कॉलेजला नक्की पाठवू. ह्यामुळे माझी आई तयार झाली व मला दत्तक घेण्यात आलं. अशा प्रकारे माझ्या आयुष्याला सुरुवात झाली व 17 वर्षांनी मी कॉलेजला गेलो व चुकून मी स्टॅनफोर्ड सारख्या एक महाग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. माझ्या वर्किंग आई वडिलांची सगळी पुंजी शिक्षणात खर्च व्हायला लागली. पण 6 महिन्यानंतर मला ह्या शिक्षणाचं काहीच महत्त्व समजत नव्हतं. मला काहीच आयडिया नव्हती की मला लाईफमध्ये काय करायचं आहे. काहीच माहिती नव्हती की कॉलेज माझं कोणत्या प्रकारे मदत करेल मला माझ्या आयुष्यात काही करण्यासाठी. व इथे माझ्या आई वडिलांची जीवनभराची पुंजी लागली होती, खर्च होत होती व ह्यासाठी मी कॉलेज ड्रॉप आउट करण्याचा निर्णय घेतला व हा विचार केला की जे होईल ते चांगलंच होईल. ह्यावेळेस मला ही गोष्ट खूप भीतीदायक वाटली. पण आज ह्याबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा असं वाटतं की हा माझा लाईफचा बेस्ट डिसिजन होता. ते कसं ते मी तुम्हाला सांगतो. जसं मी कॉलेज ड्रॉप आउट केलं तेव्हा मी त्या क्लासेसला जाणं बंद केलं ज्यात मला इंटरेस्ट नव्हता आणि मी तेच क्लासेस करायचो ज्यात मला इंटरेस्ट होता. हे सगळं करणं खूप सोपं नव्हतं कारण माझ्याकडे राहण्यासाठी कोणती खोली नव्हती. म्हणून मी मित्रांच्या खोलीतच जमिनीवर झोपायचो. मी कोकच्या बॉटल विकून येणाऱ्या पैशाने जेवत असत. मी प्रत्येक संडेला 7 मील चालून कृष्ण मंदिरात जात असत. ह्यामुळे की मला आठवड्यातून एकदा तरी पोटभर जेवण जेवू शकेन व हे मला आवडायचं. आता मी तुम्हाला सांगतो की कॉलेज ड्रॉप आउट करणं माझ्या लाईफमधला बेस्ट डिसिजन कसा होता. त्या टाइममध्ये रीड कॉलेज देशातील सगळ्यात चांगली जागा होती जिथे
कॅलिग्राफी शिकवत होते. पूर्ण कॉलेजमध्ये परिसरमध्ये एक पोस्टरवर लेबलवर खूप छान प्रकारे हाताने कॅलिग्राफी केली जात असत. कारण मी कॉलेज सोडलं होतं त्यामुळे मला सामान्य क्लासेसची गरज नव्हती. तेव्हा मी निर्णय घेतला की कॅलिग्राफीचे क्लासेस करेन व चांगल्या प्रकारे शिकेन. तर मी सेरिफ व सेन्स सेरिफ टाइपफेसेसच्या बाबतीत शिकलो. वेगवेगळ्या अक्षरामध्ये स्पेसेस व्हॅरी देणं शिकलो आणि कोणत्या टाईपच्या टायपोग्राफीला कसं चांगलं बनवायचं हे शिकलो. हे खूप सुंदर होतं, ऐतिहासिक होतं व इतकं आर्टिस्टिक होतं की ह्याला सायन्सद्वारा कॅप्चर करू शकत नाही व हे मला खूप आकर्षित वाटायचं. त्यावेळेस माझा असा काहीच विचार नव्हता की मी ह्या गोष्टीचा उपयोग पुढे लाईफमध्ये करेन. पण जेव्हा 10 वर्षानंतर जेव्हा मी माझा पहिलं मॅकिंटोश कम्प्युटर बनवला तेव्हा मी त्याला मॅकमध्ये डिझाईन केला व हा खूप सुंदर टायपोग्राफीवाला विश्वातला पहिला कम्प्युटर बनला. जर मी कॉलेजमध्ये कॅलिग्राफीमध्ये प्रवेश घेतला नसता तर मॅकमध्ये कधीच मल्टिपल टाइपफेसेस किंवा प्रोफेशनली स्पेसेस फॉन्ट नसतील. कारण विंडोजने मॅकची कॉपी केली तर दुनियेतील कोणत्याच पर्सनल कम्प्युटरमध्ये हे सगळं नसतंच. अवश्य मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा भविष्य बघून ह्या डॉट्सला कनेक्ट करणं असंभव होतं. पण 10 वर्षानंतर ह्या काळाला बघितलं की मला सगळं क्लिअर दिसतं. तुम्ही फक्त मागे बघूनच डॉट्सला कनेक्ट करू शकता. त्यामुळे तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की आज जे काही होत आहे ते पुढे जाऊन कोणत्या ना कोणत्या प्रकारे फ्युचरला कनेक्ट होईल. तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीवर विश्वास ठेवावाच लागेल. आपल्या गट्सवर, आपल्या भाग्यावर, आपल्या जीवनावर किंवा आपल्या कर्मावर कशावर तरी विश्वास करावा लागेल. कारण पुढे जाऊन डॉट्स कनेक्ट होतील हे तुम्हाला तुमच्या मनातील आवाज ऐकण्याची हिंमत देईल. पण जर तुम्ही वेगळ्या वाटेवर चालत असाल तर हीच गोष्ट तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा वेगळी बनवेल. तर माझ्या पहिल्या कहाणीची शिकवण हीच आहे की जे होतं ते चांगल्यासाठी होतं व आता तुम्ही जे काही करताय ते तुमच्या कशा ना कशा तरी प्रकारे कामा येईल, जरूर येईल. तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जे काही करताय. माझी दुसरी कहाणी लव्ह व लॉसच्या बद्दल आहे. मी खूप भाग्यवान आहे की मी जिच्यावर प्रेम करतो ती मला लवकरच मिळाली. वोज आणि मी माझ्या वडिलांच्या गॅरेजमध्ये ॲपलची सुरुवात केली जेव्हा मी 20 वर्षाचा होतो. आम्ही खूप मेहनत केली व 10 वर्षांनी ॲपल कंपनी 2 लोकांवरून $2 बिलियन आणि 400 लोकांची कंपनी झाली. आम्ही आत्ताच 1 वर्षाआधी मॅकिंटोश रिलीज केला आणि मी 30 वर्षाचा झालेलो तेव्हा माझ्या कंपनीने मला काढून टाकलं. तुम्ही विचार कराल की मीच बनवलेल्या कंपनीमधनं मलाच कसं बरं काढलं. जसं जसं ॲपल ग्रो करायला लागलं आम्ही बुद्धिमान व्यक्तीला हायर केलं. त्याच्याबद्दल मला वाटलं की आम्ही मिळून कंपनीला मोठं करू. पहिले 1 वर्ष सगळं ठीक होतं पण त्यानंतर कंपनीच्या फ्युचरला घेऊन आमच्यात वाद व्हायला लागले आणि हे सगळं बोर्ड ऑफ डायरेक्टर पर्यंत पोहोचलं आणि त्या लोकांनी त्याची साथ दिली. अशा पद्धतीने वयाच्या 30व्या वर्षी मला माझ्याच कंपनीतनं काढून टाकलं. तो माझ्या आयुष्याचा फोकस होता तो संपला आणि हे पूर्णपणे मला बर्बाद करणारं होतं. काही महिन्यापर्यंत मला काही समजतच नव्हतं की मी काय करू. मी खूप मोठा पब्लिक फेल्युअर होतो. एकदा तर मी व्हॅली सोडून जाण्याचा पण विचार केला. पण हळूहळू मला समजायला लागलं की मी जे काम करतो त्यासाठी मी अजूनही पॅशनेट आहे. ॲपलमध्ये जे काही झालं त्यामुळे माझ्या पॅशनमध्ये थोडी पण कमतरता नाही झाली. पण त्यांनी मला अस्वीकार केलं. तरीही मी माझ्या कामावर प्रेम करतो म्हणूनच मी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याचा विचार केला. मी त्यावेळेस हे पाहू शकत नव्हतो पण आता मला वाटतं की ॲपलमधनं काढणं ह्यापेक्षा चांगलं दुसरं काही माझ्यासोबत होऊ शकत नाही. सक्सेस होण्याचं ओझं आता बिगनर होण्याच्या हलकेपणात बदललं होतं. मी स्वतःला पुन्हा एकदा हलका फ्री झालेला अनुभवत होतो आणि ह्याच आझादीपणामुळे मी माझ्या जीवनातल्या सगळ्यात क्रिएटिव्ह पिरियडमध्ये गेलो आणि पुढच्या 5 वर्षात मी कंपनी नेक्स्ट आणि दुसरी कंपनी पिक्सार सुरू केली. आणि ह्याच काळात मी एक छान महिलेला भेटलो आणि पुढे जाऊन ती माझी पत्नी झाली. पिक्सारने जगातील पहिली कम्प्युटर ॲनिमेटेड मूव्ही टॉय स्टोरी बनवली आणि आत्ताच्या काळात हा दुनियेतला सगळ्यात सक्सेसफुल ॲनिमेटेड स्टुडिओ आहे. आणि ॲपलने तर अप्रत्यक्षितरित्या पाऊल उचलून नेक्स्ट कंपनीला विकत घेतलं
आणि मी पुन्हा एकदा ॲपलमध्ये गेलो. आज ॲपल नेक्स्ट द्वारा विकसित केलेली टेक्नॉलॉजीचा उपयोग करते. इथे पण मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की जर मला ॲपल मधून काढून टाकलं नसतं तर हे सगळं माझ्यासोबत झालंच नसतं. हे कडू औषध होतं, पण माझ्या विचाराच्या आजारांना ह्याची गरज होती. कधी कधी जीवन आपल्याला अशा प्रकारे धक्के देतं, पण तुम्ही विश्वास गमावू नका. मी विश्वासाने सांगतो की मी पुढे यासाठी जाऊ शकलो कारण माझं माझ्या कामावर प्रेम होतं. जितकं आपल्याला प्रेमाबद्दल माहिती असतं तितकंच महत्वाचं आहे की आपण काम शोधणं ज्याला तुम्ही खरंच एन्जॉय करता, कारण तुमचं काम जीवनातलं एक खूप मोठा हिस्सा असतो. आणि वास्तविकता संतुष्ट होण्याचा हा एकच मार्ग आहे की तुम्ही तेच करा जे काम तुम्हाला मोठं वाटतं. आणि मोठं काम करण्याचा फक्त एकच पर्याय आहे की तुम्ही तेच करा जे तुम्हाला करायला आवडतं. आणि अजून पण तुम्हाला असं काम मिळालं नसेल तर थांबू नका, शोधत राहा. जसं की आपल्या मनाशी जोडलेल्या एखाद्या गोष्टी तुम्हाला मिळतील तेव्हा तुम्हाला त्या नक्की समजतील. तसंच एखाद्या चांगल्या रिलेशन मध्ये होतं की वेळेनुसार ते अजून चांगलं होत जातं. त्यामुळे शोधत राहा, थांबू नका. माझी तिसरी गोष्ट मृत्यूबद्दल आहे. मी 17 वर्षाचा होतो तेव्हा मी वाचलं होतं की जर तुम्ही प्रत्येक दिवस असा जगाल जसा हा दिवस आयुष्यातला शेवटचा दिवस आहे तर तुम्ही कधी ना कधी तरी खरे ठराल. याने माझ्या विचारांवर खूप मोठा ठसा उमटवला आणि तिथून मी मागील 33 वर्षापासून सकाळी उठल्यावर आरशात पाहतो व स्वतःला प्रश्न विचारतो की जर आज माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल तर मी काय केलं असतं जे मी करणार आहे. आणि जर याचं उत्तर नाही असेल तर मी समजून जातो की काहीतरी बदलण्याची गरज आहे. या गोष्टीला लक्षात ठेवा की एक दिवस मरायचं आहे. कोणत्या पण प्रकारच्या भीतीला बाजूला करण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. तुम्ही पहिल्यापासून उघडे आहात तर असं कोणतंच कारण नाही की तुम्ही तुमच्या मनाचं ऐकणं शक्य नाही. जवळजवळ 1 वर्षाआधीच मला माहिती झालं की मला कॅन्सर आहे. सकाळी 7:30ला माझं स्कॅन झालं आणि त्यात स्पष्ट दिसलं की माझ्या पॅनक्रियाज मध्ये ट्यूमर आहे. खरं सांगायचं झालं तर मला माहीतच नव्हतं की पॅनक्रियाज काय आहे. डॉक्टरांनी मला पूर्ण विश्वासात घेऊन सांगितलं की मला असा कॅन्सर आहे की ज्याचा उपचार होणं शक्य नाही आणि आता माझ्या जवळ फक्त 3 ते 6 महिनेच होते. डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही घरी जाऊन सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. म्हणजे डॉक्टरांच्या म्हणण्याचा अर्थ होता की मरण्याची तयारी ठेवा. म्हणजे तुम्ही त्या सगळ्या गोष्टी ज्या पुढच्या 10 वर्षात करणार होते ते राहिलेल्या महिन्यात करा, कारण तुमची अंतिम वेळ आलेली आहे. मी ह्या डायग्नोसिस बरोबर पूर्ण दिवस घालवला व संध्याकाळी माझी बायोस्कोपी झाली जिथे माझ्या गळ्याद्वारे पोटामधनं एक एंडोस्कोप टाकला व एका सुईद्वारे ट्यूमरचे काही सेल काढले गेले. त्यावेळेस मी बेशुद्ध होतो, पण माझी पत्नी व अजून कोणी तिथे उपस्थित होते. तेव्हा डॉक्टरने मायक्रोस्कोपने माझे सेल पाहिले तेव्हा तोही रडला, कारण सेल्सला बघून डॉक्टर समजून गेला की मला एक दुर्लभ प्रकारचा कॅन्सर झालाय जो सर्जरीद्वारा सुद्धा ठीक होऊ शकतो. आणि माझी सर्जरी झाली. सौभाग्याने मी आज पूर्ण बरा आहे. मृत्यूच्या इतक्या जवळ मी कधीच नाही पोचलो आणि मी आशा करतो की येणाऱ्या काळात मी पोचू पण नाही. आणि हे सगळं बघितल्यावर मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की मृत्यू खरा आहे, पण विशुद्ध रूपाने ही एक संकल्पना आहे. पण सर्वांना स्वर्गात जायचं आहे, पण त्यासाठी कोणाला मरायचं नाही. मृत्यू हे असं स्थान आहे जिथे आपण सगळेच जातो. आजपर्यंत कोणीच वाचलं नाही यापासून, आणि असं व्हायला पण पाहिजे, कारण ह्या जीवनाचा एकमात्र असा आविष्कार आहे तो म्हणजे मृत्यू, जो जीवन बदलतो, जुन्याला संपवण्याचा रस्ता खुला करतो. आणि ह्या वेळेस तुम्ही सर्वजण नवीन आहात आणि काही काळाने तुम्ही सगळे जुने व्हाल आणि रस्त्यातून साफ व्हाल. इतकं नाटकी होण्यासाठी मी तुमची माफी मागतो, पण हेच सत्य आहे. तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे, म्हणून तो दुसऱ्यांचं आयुष्य जगून वाया घालवू नका. बेकार विचारात अडकू नका. तुमचं जीवन दुसऱ्यांच्या मताने जगू नका. दुसऱ्यांच्या आवाजाने तुम्ही स्वतःच्या आतला आवाज दाबू नका. आणि सगळ्यात महत्वाचं की तुमच्या मनाचं व बुद्धीचं ऐकण्याचं साहस ठेवा, कारण त्यालाच माहिती आहे की वास्तवात तुम्हाला काय हवंय.
त्यामुळे पहिले तुमच्या मनाचं ऐका व बाकी सगळ्या गोष्टी सेकंडरी आहेत. आणि शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेन की स्टे हंग्री स्टे फुलिश. मी स्वतःसाठी नेहमी हेच मागितलं आहे आणि तुम्ही सर्व जर इथून ग्रॅज्युएट होत आहात तर मी तुम्हा सगळ्यांसाठी सुद्धा हीच विश करेन की स्टे हंग्री स्टे फुलिश. म्हणजे भुकी राहा आणि मूर्ख जगा. भुकी म्हणजे काहीतरी करण्यासाठी भूक आत असायला पाहिजे आणि मूर्ख राहा म्हणजे मूर्ख होऊनच तुम्ही काही पण शिकू शकता. जर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला पहिल्यापासून सगळं माहिती आहे तर तुम्ही काही शिकू शकत नाही. त्यामुळे स्टे हंग्री स्टे फुलिश. तुम्हाला सगळ्यांना माझा खूप खूप धन्यवाद. मी आशा करते की ह्या व्हिडिओमधनं तुम्ही खूप काही शिकले असाल.